स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे कामिनी वर्स। तर कामिनी वर्स का? तर कामिनी वर्स हे दोन शब्द जोडून केलेले एक शब्द आहे। माझं नाव कामिनी किरण सावर्डेकर असं आहे आणि वर्स म्हणजे युनिवर्स असा शब्द आहे तो। आता युनिवर्सचा आम्ही कामिनी वर्स असा शब्द केला आहे। तर युनिवर्स म्हणजे माझं जग किंवा माझं कुटुंब। जे नाव सजेस्ट केलं आहे ते माझ्या सूनबाई आणि माझी मुलगी कादंबरी हिने केलं आहे। माझ्या कुटुंबामध्ये माझे मिस्टर आहेत, त्यांचं नाव आहे किरण सखाराम सावर्डेकर। माझा मोठा मुलगा आहे कुणाल किरण सावर्डेकर। माझी लहान मुलगी आहे कादंबरी किरण सावर्डेकर आणि माझी आत्ताच 1 वर्ष झालं आहे नवीन सून आली आहे, तिचं नाव आहे रिंकल। त्यांना माहेरचं नाव आहे आणि इकडचं नाव आहे रिंकल कुणाल सावर्डेकर। तर हे माझं छोटंसं जग आहे। तर हे जग मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे आणि त्या जगामध्ये माझं थोडंसं किचनचाही भाग असेल, थोडं फन असेल, थोडी मजा असेल, थोडा खेळ असेल, काही प्रश्न असतील, काही आम्ही गेम खेळू, अशा प्रकारचं माझं जग असणार आहे। तर ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन। आज आहे गुढीपाडवा, तर आज आम्ही दुसरा आमचा गुढीपाडवा आम्ही केलेला आहे। म्हणजे मी माझी सून आल्यापासून म्हणजे तिचीच इच्छा अशी होती की आपण सगळे सण साजरे करूया। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती वेगळ्या कास्टची आहे, ती आहे गुजराती आणि तिला महाराष्ट्रीयन सगळे सण आवडतात किंवा महाराष्ट्रीयन जेवणाचं सगळं तिला रुचकर पदार्थ सगळे आवडतात। तर तिचंच असं म्हणणं होतं की मम्मी तुम्ही ही पद्धत सुरू करा, यूट्यूब चॅनल आपण चालू करूया। आणि माझ्या मुलीने थोडा फोर्स ती तर अगोदरच करत होती, पण मम्मीच म्हटलं की एक आपलं परिवार पूर्ण होऊ दे। गुढीपाडव्याबरोबर आज चैत्र नवरात्री सुद्धा आरंभ झालेली आहे। तर त्यानिमित्ताने मी एक छोटासा माझा प्रयत्न होता की माझी अशी इच्छा पण होती की एक आपली तुळजापूरची भवानी आई आहे, तिचं एक मूर्ती आणून तिचं एक असं घट मांडणं। घट म्हणता येणार नाही, हा माझा मंगल घट आहे माझ्या कुलदेवतेचा, पण आपली आई ही कुलदैवतच आहे, सर्वांची कुलस्वामिनीच आहे। तर त्या निमित्ताने मी आज हे मांडलं आहे। तर आम्ही कालच शनिवारी जाऊन दादरला गेलो होतो मी आणि माझी मुलगी आणि माझी सूनबाई। तर आम्ही असं तिघीजणी जाऊन ही मूर्ती आम्ही आणली आहे आणि अजूनही एक मूर्ती आणली आहे। तर ती मी तुम्हाला नंतर दाखवेन कोणती आणली आहे ती नेक्स्ट ब्लॉगला दाखवेन। तर ही मूर्ती कशी आहे, तुम्हाला आवडली की नाही ते मला तुम्ही सांगा। आणि मूर्तीला मी वेणी ही मी स्वतःच बनवली आहे। मी देवाऱ्यामध्ये जेवढं काही बनवलेलं आहे ते मी माझ्या स्वतःच्या हातानेच बनवलेलं आहे। वेणी वगैरे कशी बनवतात किंवा काय तर मी ती बनवून दाखवेन तुम्हाला एका ब्लॉगमध्ये। गुढीची साडी ही आहे, ही मस्तानी साडी आहे आणि तीही आम्ही दादरलाच काल शॉपिंगमध्ये घेतली आहे। वा वा वा, माझा परिवार मस्त मिळून एकदम भाजी वगैरे बनवत आहे। वा वा, किती छान दिसतोय दादा तू काम करताना। असं काम करताना तू खूप छान दिसतोस। येस, मेरा ये सपना बकेट लिस्ट में था, हो गया पूरा। असं चालू आहे मस्त प्रिपरेशन, आमटी वगैरे सगळं चालू आहे आणि मस्त पुरणपोळी वगैरे पण होणार आहे। इथे मस्त माझे वडील माझ्या आईला हेल्प करत आहेत। हे असं काय करत असतं काय मस्त मस्त तर मजा चालू आहे। हे काय, हा कोण आहे? शिरोचा फ्रेंड, शिरोच्या डोक्यावर का बसलाय? पडव्याचा आम्ही पुरणपोळीचा बेत केला आहे। सकाळी सगळे आम्ही लवकर पूजा वगैरे सगळी करून घेतली आहे। पुरण हे आपलं झालं आहे, कसं ओळखायचं पुरण तयार झालं असेल तर जेव्हा हा पलिता असा आपला उभा राहतो तर हे पुरण झालं आहे, आपलं तयार झालं आहे। आता ही आपण गॅस बंद करायची आणि पुरण वाटून घ्यायचं आणि पोळ्या करायच्या। आता सुनबाईंना दाखवते आहे की कसं पुरण करायचं ते। तर गरम गरमच वाटायचं आहे ते पुरण। मग पुरण असं वाटलं बारीक की असं बारीक निघतं। दाखव, हे बघा असं मऊ सूद निघतं आणि मग पोळ्या खूप सुंदर होत्यात, मऊ जाड होतात पोळ्या। असंच करायचं? हां, पूर्ण स्मॅश कर, पटापट गरम गरम आहे ना तर करून दे।
अशा प्रकारे आम्ही आज गुढीपाडव्याचा सण साजरा केलेला आहे आणि त्याच्याच बरोबर आम्ही चैत्र महिन्याची जी नवरात्र आरंभ झालेली आहे ती आम्ही साजरी केलेली आहे. तर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर Like, share आणि subscribe करा. कामिनी काय? कामिनी वर्स. एस्थेटिक व्लॉग एस्थेटिक एस्थेटिक व्लॉग एस्थेटिक व्लॉग त्याचा आहे. सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करा.